नमस्कार मित्रांनो, कसे आहात? पाहताय ना व्हिडिओ? पाहायलाच पाहिजे. आज निघालो होतो बऱ्याच दिवसांनी दिवाळीच्या सुट्टीनंतर ऑफिसला. रस्ता पूर्ण मोकळा असल्यामुळे निवांत चाललो होतो. तेवढ्यात आपल्याला भेटले कावळेश भाऊ. कावळेश भाऊ सुद्धा आपल्या कामासाठी दैनंदिन रुटीन प्रमाणे चालले होते. पुढे आल्यानंतर आपल्याला लाल परी दिसली. लाल परीला ओव्हरटेक करण्याच्या नादात लाल परीने मला त्यानंतर गाडीला पार्क करून आपण पोहोचलो आपल्या ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये आल्यानंतर आतमध्ये दरवाजा उघडला आणि एंट्री केली. एंट्री केल्यानंतर पाहिलं ऑफिसमध्ये एकही कार्यकर्ता आलेला दिसला नाही. इकडे तिकडे नजर टाकली, सगळ्या खुर्च्या रिकाम्याच होत्या. कंटाळवाण्या अवस्थेत काम उरकून घरच्या रस्त्याने निघालो. निळ्या शुभ्र आकाशाचा आनंद घेत निघालो आणि अचानक सूर्यदेवाचं आणि वरुणराजाचं भांडण झाल्याने वरुणदेवांनी पाण्याचा मारा केला. त्या पाण्याचा मारा सहन करत करत रस्त्याच्या कडेला थांबलो. कडेला थांबल्यानंतर सूर्यदेवांना वरुणदेवांना कॉन्फरन्स कॉलवरती घेऊन दोघांच्या भांडणाचा मध्ये तोडगा काढला आणि तिथून पुढे घरी मार्गस्थ झालो. पुढे येऊन पाहिलं तर काय, सूर्यदेव व वरुणराजांचे भांडण नुकतेच मिटले होते. त्यामुळे सूर्यदेव नुकतेच चमकत होते. सूर्यदेव म्हणले, भाऊ तुम्ही भांडणं सोडवल्याबद्दल धन्यवाद. अशीच भांडणं सोडवत राहा, मला चमकायला भेट.